शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आजचा विषय नवीन डाळिंबागेसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण भरपूर शेतकरी हे कॉल करत आहेत आणि व्हिजिटला देखील बोलत आहेत. विषय असा होतो आहे की बाग हा पाऊस पडल्यानंतर बागेला पाणी दिलेलं नाही आहे. त्याचबरोबर काही बागा ह्या ओरिजिनल तानावस्थेमध्ये गेलेल्या आहेत. आपण बाग पाणी थोडं थोडं कमी करून ज्यावेळेस बाग आपण तानावरती पाठवतो त्यावेळेस झाडाची कमीत कमी मॅच्युरिटी ही 14, 16, 18 ते 20 महिन्याची पाहिजे. त्यावेळेस आपल्याला बाग ती पकडायला योग्य असते नवीन बागांमध्ये. आणि जुने शेतकऱ्यांच्याबद्दल याबद्दल काय बोलायचं नाही, कारण त्यांना दरवर्षी अनुभव हा नवीन आणि वेगवेगळा असतो. बहार पलटून देखील ते काम करू शकतात. तर नवीन शेतकऱ्यांनी साधारणतः जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये देखील आपण बाग धरू शकतो. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये सेटिंगला आंबे बारामध्ये अडचण येत नाही. हा आजवरचा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तर यामध्ये आपण देखील आपला अनुभव शेअर करू शकता. पण महत्त्वाचं म्हणजे काय आहे, आपल्या बागेची अवस्था आपण पाहिली पाहिजे. काडीची मॅच्युरिटी आहे का, त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडाची उंची, त्यानंतर झाडाच्या ब्रँचेस का झाडामध्ये फक्त वॉटरशूटचे फोक जास्त आहेत हे देखील आपण पाहिलं पाहिजे. कारण भरपूर शेतकरी फक्त झाडाचे आकारमान पाहून सांगतात की आमची बाग धरण्याच्या अवस्थेमध्ये आहे साहेब, 8-8, 4-4 फुटापर्यंत झाड आहे, मग आपल्याला बाग धरली तर चालेल का. कारण त्या बागेमध्ये वॉटरशूटचं प्रमाण किती आहे हे पहिली गोष्ट आपण पाहिलं पाहिजे. कारण आता सगळंच सांगणं हे व्हिडिओमध्ये शक्य नाही आहे, पण तरी देखील महत्त्वाच्या गोष्टी त्यावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कारण प्रत्येक बागेमध्ये झाड तयार झालेलं वेगळं, स्टॉपिंग दिल्यानंतर जी काय 4-5 फांद्या निघतात, त्यानंतर परत ती काडी मॅच्युअर होती, त्यानंतर परत आपण त्याला स्टॉपिंग करतो. हे डाळिंबामधलं सूत्रच आहे. परंतु भरपूर लोक हे आगारे वॉटरशूट काढतच नाहीत. पाणी जास्त आहे, क्वालिटी चांगली आहे आणि झाडांचा डेरा हा खूप मोठा झालेला आहे असं फक्त सांगतात. परंतु ॲक्च्युली तसं नाही आहे. झाडामध्ये वॉटरशूटचं प्रमाण जास्त असल्यामुळे देखील झाड मॅच्युअर झालेलं दिसतं. आणि त्यानंतर हे जे काही 2 महिने पाऊस जास्त झाला, त्या 2 महिन्यानंतर आपण हे गॅप गेलेला आहे 15-20 दिवसाचा, यानंतर पाऊस बंद आहे. या पावसामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, तरी देखील लोकांनी भरपूर बागांना पाणी दिलेलं नाही. आणि बाग ही नॅचरल पानगळ करत आहे. पानगळ केल्याच्यानंतर लोक म्हणतात की आपल्याला बाग धरायची आहे. तर बागाची परिपूर्ण स्टेज आहे का, त्या बागेमध्ये स्टोरेज आहे का, आपण भरणपोषणामध्ये काम केलं आहे का, आणि फवारण्या आपल्या चालू आहेत का रेस्टमधल्या, तरच आपण ती बाग धरण्यायोग्य आहे असं समजायचं आणि तरच आपण बागेमध्ये काम करायचं. त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही, कारण ज्यावेळेस बाग धरायला आहे असं समजून माझी बाग 12 महिन्याची, 16 महिन्याची, 18 महिन्याची, 20 महिने झालेली आहे, मग आम्हाला धरली चालेल का, तर त्याआधी हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. धन्यवाद.